करून आज त्यांच्या परिवारावर त्यांच्यावर काय वेळ होते हे तुम्ही प्रत्यक्ष बघा, मग तुमच्या लक्षात येईल. ते ऍडमिट झाल्यानंतर तुम्ही त्यांच्यावर 15 दिवसात कारवाई नाही केली. तुमच्या आदिवासी मुलांनी केस मागे घेतली. म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे, नक्की करायचं काय लोकांनी इथे येऊ आणि तुम्ही तुमचं काम करा. मी स्पष्ट सांगतो, अजिबात आम्ही इंटरफेअर नाही करणार. डीवायएसपी साहेबांना समजून तुम्ही बोलता डीवायएसपी साहेबांना तुम्हाला फोन केला, मग त्याच्यावर तुम्ही काय डीवायएसपी साहेबांचं मान सन्मान नाही करत? कुठं करतो? आज तुम्ही त्यांना बाहेर बसायला सांगितलं, 3 तास झाला. 3 तास बाहेर. ऐका, मला एक सांगा, प्रकार किती झालेला आहे वसई कामांच्या आधीमध्ये मला सकाळी सांगायचं ना. सगळं बोलू ना कामाला दादा तुला काय बोललो आम्ही एक लक्षात ठेवा साहेब, अजूनही सांगतो, तुम्ही तुमचं काम करा. तुमच्या कामात कधीच इंटरफेअर करणार नाही. आणि जे करतात ना नेते, माजी नेते, बंद करा. लोकांचं नुसतं तलतलाटने शाप नाही घ्यायचे. लोकांचे मोठी मोठी दाखल करून आज त्यांच्या परिवारावर त्यांच्यावर काय वेळ होते हे तुम्ही प्रत्यक्ष बघा, मग तुमच्या लक्षात येईल. आणि हे पुन्हा नाही झालं साहेब, माझ्याकडे पुरावे इथं या पोलीस स्टेशनचे कमीत कमी 7 गुन्हे झाले. बोला ना. हा जो प्रकार आहे, हा प्रकार वालीव कुठं झाला ते शिवत प्रकार वालीव म्हणजे कामांच्या हद्दीच्या पलीकडे आमच्या बाहेर तिथे एकदा रात्रवाद झालाय काहीतरी. हा सांगत होतो, याला आम्ही साहेबांचं उभं केलं, आम्ही स्वतः व्हेरीफाय करतो आणि तोपर्यंत हा म्हणलं की माझे बाबा कोण आहे, तुम्हाला बोललो मी तुमच्या तुला बोलले पण याचं म्हणणं असं आहे की आपण पार्टी घडला प्रकार आहे ना साहेब. आदिवासी लोक मागे तुमच्या जातीत मारहाण झाली, ते ऍडमिट झाल्यानंतर तुम्ही त्यांच्यावर 15 दिवसात कारवाई नाही केली. आदिवासी मुलांनी केस मागे घेतली. म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे, नक्की करायचं काय लोकांनी इथे येऊ आणि तुम्ही तुमचं काम करा. मी स्पष्ट सांगतो, अजिबात आम्ही इंटरफेअर नाही करणार. भिवंडी तालुक्यातील ग्रामीण हद्दीत खाडेगावात वाद झाला, मारहाण झाली. दुसऱ्यांदा अगोदर देखील झाली होती, तेव्हा देखील तो ॲडमिट होता. आता तो कसा तरी निष्ठून पळून आल्यानंतर इथे 3-3 3.5 तास त्यांना आत घेतलं जात नाही. आत गेल्यानंतर त्यांना सांगितलं बाहेर बसा. ठीक आहे ना, अर्धा तास, 1 तास, 2 तास, 3 तास तर तुम्ही बोलवतच नसाल. मी 2 तासापूर्वी डीवायएसपी साहेबांना फोन केला, त्यांनाही सांगितलं कसं असा प्रकार घडला आहे. डीवायएसपी साहेब देखील बोलले की मी बोलतो म्हणून. आणि ही पहिली घटना नाही आहे. तालुका पोलीस स्टेशनमध्ये कमीत कमी आतापर्यंत 8 ते 10 गुन्हे, 307 सारखे गंभीर गुन्हे देखील, खोटे गुन्हे नोंदवले गेले आणि काही खरे गुन्हे देखील त्या आरोपीला न अटक केल्यामुळे, त्यांच्यावर कारवाई न केल्यामुळं ते आरोपी मोकाट सुटले. हा जो काही प्रकार या पोलीस स्टेशनमध्ये चालतो, म्हणून आज मी त्यांना फक्त विनंती करण्यासाठी आलो की ह्यापुढं असं करू नका. कारण जर फिर्यादी द्यायला आल्यानंतर अधिकारीच सांगायला लागले, अरे तुला कुठं मारहाण झाले, नाही झाली, तुझ्यावर तलवार नाही काढलं, बरं मग त्या अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करायच्या अगोदर समजतं कसं? मग त्यांना नेमका कोणाचा फोन येतो? ह्या सगळ्या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत. परंतु ठीक आहे, म्हणून माझी त्यांना एक विनंती आहे की ह्यापुढं अशा प्रकारे कोणीही आरोपी असू दे, कोणीही कुठल्याही पक्षाचा आरोपी हा मोकाट सुटता कामा नये. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, फिर्यादीची दखल घेतली पाहिजे. कारण फिर्यादीची दखल तुम्ही 4-4 तास घेणार नाही तर त्याच्यानंतर मग फिर्यादी हा एकदम नर्वस होतो. काही वेळा तर तो मग घाबरून, कारण ज्यांनी मारलेला असतो त्या आरोपीची देखील इथं लोक असतात, पोलीस देखील विचारत नाही, शेवटी काही वेळा घाबरून तो इथून पळून जातो. असे जे सत्य प्रकार आहेत, मी त्यांना सांगितलं माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. मी तुम्हालाही माहीत आहे, मी 11 महिने झाले असते, 10-10.5 महिने मी असे कधी हवेत बोलत नाही पुराव्याशिवाय. त्यामुळे सगळे पुरावे देखील आहेत. परंतु यावेळेस मी त्यांना विनंती केलेली आहे, पुढच्या वेळेस जर असा प्रकार झाला तर नक्कीच या पोलीस स्टेशनसमोर धरणे आंदोलन केले जाईल आणि मग कोणी अधिकारी असू दे त्याच्यावर कारवाई जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही.